पुढे पहा प्रश्न क्रमांक 51. खालील आकृत्यांपैकी छायांकित भागाचा सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता हे अपूर्णांक लिहित बसायचं नाही. एक नजर फिरवा. 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 म्हणजे सगळं सारखं आहे, पण म्हणजे सगळ्यांचा छेद सारखाच येणार आहे. आणि हे जे रंगवलेले भाग आहेत त्याच्यामध्ये पहा इथे किती दिसतात? 4 3 आणि 3 6. इथे 4 दिसतात, इथे 5 दिसतात आणि इथे 3. म्हणजे ह्यांचा छेद सारखाच आहे आणि सगळ्यात कमी कुठे आहे? इथे. म्हणजे न सोडवता सुद्धा आपण तोंडी करू शकतो की पर्याय क्रमांक 4 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. म्हणजे 4 त्रिक 12 3/12. कारण जेव्हा छेद समान असतात तेव्हा जो जो की ज्याचा अंश लहान तो लहान आणि ज्याचा मोठा तो मोठा. मग आपल्याला लहान विचारले तर पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. यानंतर अर्धा किलो साखरेची किंमत 16 रुपये 50 पैसे आहे, तर 15 किलो साखरेची किंमत किती? आता ही अर्धा किलो साखरेची दिली, मग अर्धा किलोची जर 16.50 असेल तर 1 किलोची किती येईल? 16 दुने 32 आणि हे 50 50 पैसे म्हणजे 32 आणि 1 33. मग 1 किलो साखर किती झाली? 16 दुने 32 आणि 1 33 रुपयाची. मग आपल्याला विचारले काय? 15 किलो. म्हणून 33चा पाढा आपल्याला येत नाही, पण 15चा पाढा आपल्याला येतोय. म्हणून मी काय केलं? 15 गुणिले 33 करण्याऐवजी 33 गुणिले 15 केलं. गुणाकारामध्ये क्रम बदलला तरी उत्तर चुकत नाही. 15 त्रिक 45 5 हातचे आले 4 15 त्रिक 45 46 47 48 49 किती झाले? 495 रुपये. कुठे आहे 495 रुपये? पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. यानंतर एका चौरसाची बाजू 8 सेमी आणि समभुज त्रिकोणाची बाजू 9 सेमी आहे, तर चौरसाच्या आणि समभुज त्रिकोणाच्या परिमितींची बेरीज किती? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजे 8 चौक 32. परिमिती म्हणजे काय असते? तर सर्व बाजूंची बेरीज. हा आहे चौरस. मग हे 8 आहे म्हणजे हे 8 हे 8 हे 8 म्हणून 8 चौक 32 या पद्धतीने मी केले. आणि समभुज त्रिकोण, समभुज म्हणजे ज्याच्या सर्व बाजू समान आहे. एक बाजू 9 दिली म्हणजे तीनही बाजू किती आहेत? 9 9 9. मग 9 त्रिक 27. मग आपल्याला काय विचारले? बेरीज विचारलेली आहे. तर पहा 7 आणि 2 9. एकक स्थानी 9 कुठे आहे का? पहा इथे आहे, इकडे नाही आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 3 आणि 2 5. पहा पूर्ण केलं तरी चालते किंवा एकाच अंकावरून सुद्धा आपण आपलं उत्तर पटकन शोधू शकतो. यानंतर रोहनचा वाढदिवस 17 डिसेंबर रोजी शनिवारी होता. त्या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी असेल? नाताळ कधी असतो? 25 डिसेंबर. मग 17 डिसेंबरला शनिवार. पहा 17 डिसेंबरला शनिवार. मग अधिक 7 करा. आपल्याला 25 पर्यंत जायचे. 7 आणि 7 14. 4 हात चाला 1 म्हणजे 24 डिसेंबरला पण शनिवार. आणि मग 25 डिसेंबरला कोणता वार येणार आहे? रविवार येणार आहे. पुढचा वार काढायचा असेल अधिक 7 करा, मागचा काढायचा असेल वजा 7 करा. रविवार कुठे आहे? पहा रविवार. पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. यानंतर आता पहा छेद सारखा आहे. या अपूर्णांकांचा उतरता क्रम लावला. शेवटी कोणता अपूर्णांक येईल? उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला मोठा आणि मग सगळ्यात छोटा आपल्याला बघायचे. तर पहा छेद सारखा आहे, मग सगळ्यात छोटा कोण आहे? 2. मग उतरता क्रम लावल्यावर सर्वात शेवटी 2/13. पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं उत्तर. इथे उतरता क्रम लावत बसायचं नाही, तर तोंडी फक्त निरीक्षण करून सुद्धा आपण काढू शकतो. आता जेव्हा छेद सारखा असेल तेव्हा जो लहान तो लहान, जो मोठा तो मोठा. याच्या उलट जेव्हा अंश सारखा असतो तेव्हा जो लहान तो मोठा असतो आणि जो मोठा तो लहान, हे एक लक्षात ठेवा. यानंतर सोबतच्या पर्यायामधील कोणता रेषाखंड दिलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे? त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणारी रेषा. CD बघा, CD त्रिज्या आहे का नाही? व्यास आहे. AM बघा, AM जीवा आहे, ती त्रिज्या नाही. OD पहा, OD DO ही त्रिज्या आहे वर्तुळावरील एखाद्या बिंदूतून वर्तुळ केंद्राला. आणि A आणि B हा पण काय होईल? वर्तुळाचा व्यास होईल. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या फक्त बाजूच्या पृष्ठांना लाल रंग दिल्यास पर्यायातील कोणत्या भागाला लाल रंग येणार नाही? आता बाजूच्या पृष्ठांना लाल रंग द्यायचा आहे म्हणजे हे खोकं तुम्हाला बंद करायचं आहे. असं मग हे वरती येईल, हे वरती, हे इकडे आणि हे वरती. मग याच्यापैकी बाजूच्या पृष्ठाला सांगितले, तर मग समोरच्या पृष्ठाचं आपल्याला विचारलेलं नाही. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे आहे याचं उत्तर. यानंतर खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आता पहा चुकीची जोडी म्हणजे
13/7 म्हणजे हे येईल का पहा. कसं करायचं असतं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण परस्पर रूपांतर शिकलोय. यांचा गुणाकार आणि हे मिळवायचं पहा. 7 एके 7, 7मध्ये 6 मिळवले तर 7 आणि 6, 6 6 12 आणि 1 13 म्हणजे हे बरोबर आहे. आता पहा 8 चौक 32, 33 34 35 36 37 म्हणजे हे पण बरोबर आहे. यानंतर 10 चौक 40 आणि 41 हे बरोबर, तिन्ही बरोबर आहे म्हणजे चुकीचं कोणतं असणार आहे, पर्याय क्रमांक 4. मग हे पडताळत बसलं नाही तरी चालेल. तरी पण आपण पाहूया. 13 चौक 52, 53 54 53 54 55 56 होते आणि इथे 57 दिलेलं आहे. पडताळायची गरज नव्हती पण तुम्हाला लक्षात यावं म्हणून इथे मी सांगितलेलं आहे. यानंतर पहा 2009 रुपयांमध्ये 10 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील. तर आता पहा 2009 रुपये आहेत, 2009. मग याच्यामध्ये हे जर 9 आपण काढून टाकले आणि फक्त 2000 पकडले तर मग 10 रुपयांच्या जास्तीत जास्त आपल्याला किती नोटा येईल. तर 2000 भागिले 10 करा. 1 1 0 गेला म्हणजे किती येणार आहेत, तर 200 नोटा येणार आहेत. 200 आहे का पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. कसं केलं, 2009 मधले 9 बाजूला काढून ठेवले. 10 रुपये म्हणजे आपल्याला समसंख्या हवी आहे किंवा शेवटी शून्य असेल तरच 10ने भाग जातो, म्हणून 2009 मधले आपण फक्त 2000 घेतले या पद्धतीने. आणि मग 10 रुपयांच्या किती नोटा येतील तर भागिले 10 करायचं आहे. हा शून्य गेला म्हणजे किती उरल्यात, 200. तर 10 रुपयाच्या किती नोटा येऊ शकतील, 200 नोटा. यानंतर 20 किलोग्रॅम तांदूळ 720 रुपयांना विकले जात असल्यास 50 किलोग्रॅम तांदूळ किती रुपयांना विकले जातील. 20 किलोग्रॅम 720, मग आपल्याला 1 किलोची किंमत काढायची. 20 किलोग्रॅम 720, 20 किलोग्रॅम 720, मग एकाची किंमत काढा, 0 घालून टाका. बेत्रिक 6, 7तून 6 गेला, उरला एक, बेसक 12 म्हणजे 36 रुपये किलो झाले. आपल्याला किती पाहिजे, 50. मग 36 गुणिले 50 करा. आता 50चा हा 0 देऊन टाका. 6 पंचे 30, 0 हातचे आले 3, 3 पाचे 15, 16 17 18. तर कुठे आहे 1800, पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. इथे काही नव्हतं, फक्त भाग देऊन आपल्याला 1 किलो तांदळाची किंमत काढायची होती आणि त्याच्यावरून मग गुणाकार करून 50 किलो तांदळाची. तर याच्यासाठी तुम्हाला पाढेपाठ असणं महत्त्वाचं आहे. पुढे पहा, 55,050 मिलीलिटर अधिक 950 मिलीलिटर म्हणजे इथं सरळ आपल्याला काय करायचं आहे, तर बेरीज करायची आहे आणि उत्तर मात्र आपल्याला लिटरमध्ये विचारलेलं आहे. तर सुरुवातीला आपण बेरीज करूया. 55,050. मग इथे आपल्याला सरळ बेरीज करायची आहे. तर पहा, 0 5 आणि 5 10, 0 हात चाला 1, 9 आणि 1 10, 0 हात चाला 1, 5 आणि 1 6 आणि 5. मग आपल्याला काय करायचे, किती लिटर विचारले. मग एका लिटरमध्ये किती असतात, 1000 मिलीलिटर म्हणजे हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले. आपलं उत्तर किती आहे, 56 लिटर. तर कुठे आहे 56 लिटर, पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. हे मिलीलिटरमध्ये दिले आणि हे लिटरमध्ये, म्हणून आपण बेरीज केली आणि मिलीलिटरचे लिटर करण्यासाठी 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, म्हणून आपण 1000ने भाग दिल्या, 3 शून्य गेले आणि आपलं उत्तर कितीला आहे, 56 लिटर. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या स्टारच्या जागी कोणता अंक येईल. आता पहा, 84 84 300 400, यानंतर 82 582 300, मग मध्ये 83 वाला अंक आपल्याला शोधायचा. पहा कुठे आहे, इथे आहे. पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथे जास्त डोकं चालवत बसायचं नाही. 84 84 आहे, 82 आहे, म्हणून आपण कोणता 83,000 वाला अंक इथे निवडणार. पर्याय क्रमांक 3. यानंतर 775 भागिले 26 या उदाहरणामध्ये भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल. म्हणजे इथे आपल्याला भागाकार करायचा आहे. 775 भागिले 26. आता 775ला 26ने भागायचं आहे. भागाकार आणि बाकी आपल्याला विचारले. मग 26चा पाढा तुम्हाला येत असला पाहिजे. 26 एके 26, 26 दुने 52. मग 77 मधून 52 गेले तर 25 उरतात. म्हणजे किती झाले इथे 255. मग 255 मी बाजूला लिहून घेते, म्हणजे भाग कसा दिले हे तुम्हाला समजेल. हे 2 इथे लिहिते. आता 26 9 34 2 म्हणजे 234. मग 255 मधून 234 वजा करून घेऊया बाजूला. 1 2 म्हणजे 21 उरले. पहा
म्हणजे इथे कितीचा भाग जातोय 9चा भाग जातोय म्हणजे भागाकार येतोय 9 आणि बाकी उरते भागाकार येतोय 29 आणि बाकी किती उरते 21. तर 29 आणि 21 कुठे आहे पहिलाच पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. इथे तुम्हाला भाग द्यायचा होता आणि हा भाग देण्यासाठी पहा इथे आपल्याला कसोटी उपयोगी पडणारी नव्हती तर इथं आपला पाढापाठ असणं महत्त्वाचं होतं. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 5 निःशेष भाग जातो. आता 3 भाग कधी जातो अंकांच्या बेरजेला जर 3 भाग गेला तर त्या संख्येला 3 भाग जातो आणि 5 भाग कधी जातो तर जेव्हा एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर. आता पहा इथे 5 आहे इथे आहे इथे आहे म्हणजे ह्याला जाईल का 5 भाग नाही मग हे आपल्याला चेक करायचं नाही म्हणजे ब आपलं उत्तर असणार नाही म्हणजे हे आणि हे आपलं उत्तर असणार नाही. मग आपण बाकीचे चेक करूया. आता पहा 3 आणि 1 4 4 आणि 5 9 म्हणजे याला 3 भाग जाईल 5 पण जाईल म्हणजे अ बरोबर आहे. यानंतर क बघूया आपण 5 आणि 2 7 7 आणि 7 14 आणि 1 15 म्हणजे याला सुद्धा किंवा 8 आणि 2 10 आणि 5 15 म्हणजे याला सुद्धा काय होणार आहे 3 पण भाग जातो आणि 5 मग अ आणि क. आता ड बघूया 6 आणि 6 12 12 आणि 5 17 होतात म्हणजे याला 3 भाग जाणार नाही म्हणजे अ आणि क हे आहे आपलं योग्य उत्तर. तर पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं उत्तर. याच्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असायला पाहिजे. इथे प्रत्यक्ष भाग देत बसायचं नाही. आता 2.5 हा अपूर्णांक कसा लिहाल 2.5 म्हणजे 3 पूर्ण आहेत का नाहीत 2 आणि 3/4 असा पर्याय आपल्याला शोधायचा. इथे कुठे दिसतो का नाही मग तो याच्यातल्या एखाद्या पर्यायामध्ये लपलेला असणार. आता पहा हा होईल का 3 पूर्ण हे 4.5 झालं म्हणजे हा होणार नाही. आता पहा 8 दुने 16 17 18 19 20 20/8 म्हणजे 2.5 होतं का तर नाही. इथे पहा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 3 12 म्हणजे इथे 3 होते म्हणजे हा सुद्धा येणार नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4. आता हे आपण पडताळून पाहूया. आता 22/8 म्हणजे 2.5 होतात का पाहूया. आता पहा 8 1 8 8 दुने 16 16 आणि 6 22 म्हणजे 2 पूर्णांक. आता 6/8 आहे म्हणजे याचं काय करावं लागेल 3 याचे निम्मे 3 आणि याचे निम्मे 4 म्हणजे 2.3/4 म्हणजे झालं आपलं 2.5 आणि तुम्हाला हेच विचारलेलं आहे. तर हा आपल्याला प्रत्यक्ष दिसत नव्हता परंतु लपलेल्या अपूर्णांकामधून तुम्हाला तो शोधायचा होता. यानंतर पुढे पहा 5 मीटर दोरी 4 ठिकाणी समान कापली असता प्रत्येक दोरीच्या तुकड्याची लांबी किती येईल. 5 मीटर आहे आणि 4 ठिकाणी कापली आहे. तर पहा आता 5 मीटर दोरी 4 ठिकाणी कापली म्हणजे 1 मीटरचा तुकडा होणार म्हणजे हे बरोबर आहे. 1 मीटर म्हणजेच 10 डेसिमीटर हे पण बरोबर आहे आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हे पण बरोबर आहे म्हणजे याचं उत्तर काय आहे सर्व पर्याय बरोबर. तर याच्यासाठी जे रूपांतरण आहे मीटरचं डेसिमीटर सेंटीमीटर हे माहीत असलं पाहिजे. पुढे एक बस अहमदनगरहून 12:15 निघून 4:05 पंढरपूरला पोहोचली तर पंढरपूरला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला. आता 12:15 काय करायचं अशा उदाहरणामध्ये सरळ सरळ पुढे मोजायचं आहे. तर आता पहा 12:15 ते 1:15 12:15 ते 1:15 1 तास. यानंतर 2:15 3:15 आणि 4:15 म्हणजे किती झाले 4 तास. परंतु 4:15 आहे का नाही तर 4 तासामधून आपल्याला 10 मिनटं वजा करायचे. एका तासातून आपल्याला 10 मिनटं वजा करायचे म्हणजे 60 मिनटातून 10 मिनटं वजा केले तर किती उरतात 50 म्हणजे 3 तास आणि 50 मिनिटे. कुठे आहे पहा 3 तास आणि 50 मिनिटे पर्याय क्रमांक 1. हे मी कसं केलं पहा 12:15 ते 4:15 पर्यंत मोजले आणि 4:15 नाही दिले आपल्याला 4:05 दिले म्हणून आपण एका तासातून अजून 10 मिनटं वजा केलेले आहेत. तर त्यामुळे आपलं उत्तर काय आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 3 तास आणि 50 मिनिटे. पुढे पहा खालीलपैकी कोणत्या वेळी तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन असतो. तर तुम्हाला माहिती आहे 3 वाजता काटकोन होतो 3 वाजता आणि 9 वाजता. परंतु 3:30 वाजता मात्र मिनिट काटा 6वर असतो परंतु तास काटा हा थोडासा पुढे गेलेला असतो म्हणजे तो बरोबर काटकोन होत नाही. तर इथे अ आणि क कुठे आहे फक्त अ आणि क पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. यानंतर इष्टिका चितीला किती पृष्ठे असतात तर किती असतात इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात वरचं खालचं आणि साईडचे.
यानंतर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? त्रिकोणाचे नाव फक्त 3 प्रकारे लिहिता येते का? तर नाही. यानंतर समभुज त्रिकोणाचे 3 बाजू समान लांबीच्या असतात, हे बरोबर आहे. त्रिकोणाला 6 शिरोबिंदू असतात का? नाही. त्रिकोणाचे 3 कोण विषयाला कोण असतात का? नाही. म्हणजे बरोबर कोणतं आहे? फक्त ब कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. खालील आकृतीमधील रेषाखंडांची संख्या किती? तर रेषाखंड त्रिकोण मोजताना काय करायचं? असं असलं ना, इथे एक एक नंबर द्यायचा, 1 2 3 4 आणि 5 आणि त्यांची बेरीज करायची आहे. सरळ पहा कसं, 1 + 2 + 3 + 4 + 5. हे मी काय मांडलं, तर इथं जे आहे ना आपण भाग पाडले ते मांडले, 1 2 3 4 5 आणि मग या सगळ्यांची बेरीज करायची आहे. पहा, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 4 14 आणि 15. म्हणजे किती रेषाखंड आहेत? 15 रेषाखंड आहेत. तर कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. यानंतर खालीलपैकी असममित आकृती कोणती? म्हणजे जिचे समान भाग होणार नाहीत, आपल्याला बघूनच कळते. पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नात दिलेल्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी, आता पहा, स्टार इथे आहे, तो पुढे गेला म्हणजे खाली स्टार आणि वरती गुणिलेचं चिन्ह असणारी आकृती आपल्याला पाहिजे. खाली स्टार आणि वरती गुणिले कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला तसं दिसते. पुढे, एका 10 फूट उंच व 15 फूट रुंद असणाऱ्या भिंतीला टेक्स्चर करायचं आहे. यासाठी प्रति चौरस फूट 160 रुपये खर्च येतो. तर सर्व कामासाठी किती? म्हणजे आपल्याला याचं काय काढायचं आहे? तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर पहा, 15 गुणिले 10 किती येणार? 150. हा एक शून्य फक्त इथे ठेवायचं, म्हणजे 150 गुणिले 160 आपल्याला करायचं आहे. म्हणजे 150 गुणिले 160. आता हे 2 शून्य ठेवून द्या. 16 85 शून्य हातचे आले 8, 16 1 16, 16 आणि 4 20 आणि 4 24, म्हणजे 24,000 आहे का? आपल्या पर्यायामध्ये 24,000 रुपये आहे. पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. यानंतर शेवटचा प्रश्न आहे याच्यातला, वृक्ष लागवड कार्यक्रम करताना 1/8 झाडे कडुलिंबाची, 3/8 झाडे बाभळीची व उरलेली 200 झाडे निर्गिलीची लावली, तर वृक्ष लागवडीमध्ये कडुलिंबाची किती झाडे लावली? आता अपूर्णांकाचं शाब्दिक उदाहरण आहे. 1/8 कडुलिंबाची आणि 3/8 बाभळीची आहेत. पहा, 1/8 कडुलिंबाची आणि 3/8 बाभळीची आहेत आणि उरलेली 200 उरली. म्हणजे पहा, छेद समान आहे म्हणून आपण बेरीज करूया. तर किती झाली? 4. 8 पैकी 4 लावून झाली आणि 200 उरली, म्हणजे झाडे किती असणार आहेत? 4/8 झाडे लावली म्हणजे 200 झाडे लावली. मग आपल्याला विचारले काय? कडुनिंबाची किती लावली? आता 4/8 म्हणजे 200 असेल तर 1/8 म्हणजे काय करावं लागेल? आपल्याला एकाची किंमत काढावी लागेल किंवा 4ने याला भागावं लागेल. पहा, 4 25 आणि हा एक शून्य, म्हणजे किती झाडे असणार आहे? तर 50 झाडे कडुलिंबाची लावलेली आहेत. तर इथे काय करायचं होतं? तुम्हाला बेरीज करायची होती आणि 200 पैकी मग 1/8ची किंमत किती ही काढायची होती. तर पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. तर या पद्धतीने सर्व प्रश्न आपण अगदी व्यवस्थित समजावून दिलेले आहेत. तुम्हाला याच पद्धतीने पेपर सोडवायचा आहे, म्हणजे पेपर सोडवताना आपल्याला वेळ पुरतो. गरज असेल तिथं कच्चं काम करा, गरज नसेल तिथे फक्त निरीक्षण आणि पटापट उत्तरं सोडवायची आहेत. परीक्षेला अजूनही तुम्हाला 2 महिने ह्याच्यासाठी अभ्यासासाठी वेळ आहे. तर शब्दसंपत्ती वाचत राहा, पाढे म्हणत राहा आणि गणिताच्या ज्या आपल्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवा. व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरत जाऊ नका. तुम्ही लाईक केल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते. धन्यवाद.